डिप्रेशनमध्ये गेलाय, तर सगळ्यात सोपं आत्महत्येचा विचार कुठून करतो? तो शेतामध्ये जातो, शेतामधलं जे औषध असतं ते औषध एक झाकणभर पितो आणि जीवन संपवतो. बरोबर आहे? तो एकदाच पूर्ण घोट घेतो म्हणून तो जीवन संपून जाते त्याचं. पण आपण काय करतोय आज? आपण जे फवारणी करतोय, आपण पण छोट्या छोट्या प्रमाणात ते विषच घेतोय आपल्यामध्ये. बरोबर आहे? आज अशी काही उदाहरणं आहेत ज्यांच्या घरामध्ये कोणी दारू, सिगरेट, तंबाखू कोणीच खाल्लेलं नाही, तरी पण त्याला कॅन्सर होतोय. मग ते कॅन्सर कुठून आलं? ते कॅन्सर आले अन्नातून. तर गुरुदेव असं सांगतात की SSIAST नावाची एक संस्था आहे आर्ट ऑफ लिव्हिंगची, ज्याच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये जाऊन नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार आणि 3 दिवसाचं आम्ही शेतीचं प्रशिक्षण घेतो. मग त्याच्यामध्ये काय असते बघा, आपल्या गावामध्ये काही देशी गायी असतील, देशी गाय म्हणजे जे गावरान गाय असतात, त्याच्या गायीच्या शेणामध्ये एवढी ताकद असते. बघा, जेव्हा युरिया नव्हता, 1970च्या नंतर युरिया आला, आणि युरिया आपले लोक पण घ्यायला तयार नव्हते. जे वयस्कर लोक आहेत त्यांना माहीत असेल, तर मुद्दामून शेतकऱ्याचे जे कृषी विभागाचे लोक आहेत शेतामध्ये जाऊन युरिया टाकायचे. दुसऱ्या दिवशी ते पूर्ण हिरवागार व्हायचं. मग त्यांना म्हणायचे, बघा हिरवागार झाली शेती, आम्ही रात्री युरिया टाकला होता. असं करत करत आधी मोफत वाटलं आणि नंतर आपल्याला ती सवय लावली. आज काय झालं, त्याचे भयानक परिणाम एवढे झाले की युरिया टाकू टाकू आपल्या जमीन पूर्ण नापीक होऊन गेली. आणि एवढी विषारी औषधं आपण टाकतोय, जर न धुता आपण ते जर खाल्ले तर स्किन ॲलर्जी वगैरे सगळ्या गोष्टी हे सगळं वाढत चाललं. त्याच्यामुळे गुरुदेवांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करा. बघा, शासन पण त्याच्या पाठबळ आपल्याला देत आहे. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही पूर्ण तुमचे 100% नैसर्गिक शेती करा, कारण त्याला 2 ते 3 वर्ष लागतो की पूर्ण जमीन ती कन्वर्ट व्हायला. पण गावरान भाजीपाला बियाणं वापरून आपण घरच्या घरी आपल्या बाळांना आपल्या घरच्या घरी भाजीपाला तर आपण पिकू शकतो ना. एका एकराचं समजा तुमचं शेती असेल तर तुम्ही 15 गुंठा, 10 गुंठा, 5 गुंठा एक असा भाग ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही खत पाणी काय टाकू नका. त्या ठिकाणी गावरान बियाणं द्यायची जबाबदारी आमची. आणि शेती कशी करायची, ज्यावेळेस गावामध्ये हॅपीनेस प्रोग्राम होईल त्यावेळेस आपण संध्याकाळचं एक छोटंसं शिबिर पण ठेवू. त्याच्या माध्यमातून तुम्हाला शेती काय करायचं, जीवामृत कसं बनवायचं, घनजीवामृत कसं बनवायचं ते सगळं सांगू. आणि बघा, शेतीमधला ज्यावेळेस आपण ते प्रयोग करू, तुम्ही बघा एक छोटासा प्रयोग करून बघा. आपल्या शेतामध्ये गांडूळ असतात सर्वांच्या, तर गांडूळ आपण हातावर घ्यायचं आणि त्याच्यावर थोडासा युरिया किंवा DAP तुमचा असं शिंपडून टाका. 10 ते 15 सेकंदामध्ये गांडूळ पूर्ण तडफडून मरून जातो. तर एवढे भयानक परिणाम त्याचे आहेत युरिया DAP. आणि आपण काय करतो, शेतामध्ये लागणपेक्षा जास्त अतिरिक्त प्रमाणात आपण टाकतोय. पाऊस इतक्या भयानक प्रमाणात पाऊस पडतो, पण पाणी जमिनीत मुरायला तयार नाही, सगळं काही वाहून जातं. तर हे दुष्परिणाम याचे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं भयांचं खूप संत मार्गदर्शन गावामध्ये होतंय. तर भयांच्या मार्गदर्शनानुसार आपण गावामध्ये शिबिर पण ठेवूया आणि जास्तीत जास्त गावातल्या गावात भाजीपाला कसं पिकवता येईल आणि आपण कसं खाता येईल. आपलं आरोग्य चांगलं असेल तरच पुढचा आपण समाज काय चांगला आणि सुशिक्षित बनवू शकतो, आरोग्यदायी बनवू शकतो. चालेल, मग शिबिरातच आपण जास्त बोलूया.